हल्ली प्रत्येकजण आपापलं सुख शोधण्यासाठी एकमेकांच्या मागं लागला आहे. कारण मुळात सुखाची व्याख्याच कधी त्यांना करता आली नाही. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक साधारणतः 28 वर्ष वयाचा कंपनीतला मॅनेजर किंवा एखाद्या प्रोडक्टचा मॅनेजर किंवा एखाद्या डीलचा मॅनेजर असेल तर तो साधारणतः 2 ते 3 लाख रुपये प्रति महिना कमवतो. परंतु त्याला नेहमी असं वाटत राहतं की आपण खूप मागं राहिलो. मी एवढे 2-3 लाख रुपये महिन्याला कमवूनसुद्धा त्याला असं का वाटतं तो मागं राहिला? कारण तो त्याची तुलना एका 25-26 वर्ष वयाच्या मुलासोबत करतो की जो मुलगा एक ब्रँड काढतो किंवा ब्रँड चालवतो किंवा त्याची फ्रँचायझीज विकून किंवा फ्रँचायझीज काढून 3 ते 4 लाख रुपये प्रति महिना आरामात कमवतो. त्याला वाटतं की मी याच्यासारखा पाहिजे. आता ह्याच 25-26 वर्ष वयाच्या मुलाला तो स्वतःची तुलना एका 18-19 वर्षाच्या मुलासोबत करतो. कारण तो मुलगा ह्या सोशल मीडियाचा प्रगल्भतेने वापर करून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होत असतो किंवा यूट्यूबर असतो. तो देखील आरामात 2 ते 3 लाख रुपये महिना कमावतो. मग ह्या 25-26 वर्षाच्या माणसाला वाटतं की आपण ह्या 18-19 वर्षाच्या मुलाप्रमाणे का नाहीत? आता ह्याच्या उलट बाजू जर अजून पाहायला गेलं तर असं दिसतं की हा 18-19 वर्षाचा जो इन्फ्लुएन्सर असतो का नाही, त्याला वाटतं की आपण जेवढं सगळी मेहनत घेतो, प्रत्येक वेळेस या सगळ्या गोष्टी करतो, आपल्यापेक्षा एखादी सरकारी नोकरी जर असती तर किती बरं झालं असतं. कारण सरकारी नोकरदार सुखासमाधानात असतो. आता ह्या सरकारी माणसाची व्यथा वेगळीच. त्या सरकारी ऑफिसर्सला वाटतं की कॉर्पोरेटिव्हचा जॉब खूप चांगला आहे, कामाचे तास ठरलेले आहेत, कसलं प्रेशर नाही, काम झाल्यानंतर आपण आपलं फ्री राहतो. वीकेंड जो असतो, आठवड्याचे शेवटचा वार, त्यावेळेस आपल्याला छान आपली लाईफ एन्जॉय करता येईल. मग अशा प्रकारे ही तुलना होत राहते आणि शेवटी सगळेजण त्याच जागेवर कंपॅरिझन करत राहत असतात. पण आपण एक गोष्ट विसरलो की खरं सुख कशात आहे, तर आपल्याकडे जे आहे ते किती चांगलं होईल यात आहे. आपली तुलना ही आपल्यासोबतच झाली पाहिजे. आपल्या कालची तुलना आपल्या आजसोबत झाली पाहिजे. आपल्या आजची तुलना आपल्या उद्यासोबत केली पाहिजे. आपल्या वाईट वागणुकीची तुलना आपल्या चांगल्या वागणुकीशी केली पाहिजे. परंतु आपण ह्या गोष्टी करत नाही आणि मग एकमेकांना गृहीत धरल्या जातं आणि त्याच्यासोबत तुलना केल्या जाते आणि मग समाधान शोधल्या जातं. अशा परिस्थितीत समाधान तर सापडतच नाही. कारण एकमेकांना त्या जागी ती व्यक्ती त्या वेळेला किती योग्य किंवा अयोग्य आहेत किंवा किती समाधानी असमाधानी आहेत हे ते स्वतःच सांगू शकतात. एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसरचं देखील किंवा एखाद्या IT इंजिनियरचं देखील जॉबचं प्रेशर काय असतं हे त्याला माहिती. त्याचा जॉब गेल्यानंतर त्याला किती त्रास होईल हे त्याला माहिती. सरकारी ऑफिसर्सला किती प्रेशर असतात, कशा प्रकारे कामं करावी लागतात हे देखील त्याला माहिती. किंवा एखादा ब्रँड चालवणं, फ्रँचायझीज चालवणं हे देखील किती जिकरीचं काम असतं हे त्या ब्रँडवाल्याला किंवा त्या फ्रँचायझीवाल्याला माहिती. मग आपण एकमेकांसोबत अशी तुलना करून काय उपयोग? आपली आजची तुलना आपल्या उद्याशी जर झाली, आपल्या दुःखाची तुलना आपल्या सुखाशी झाली तर आपल्याला खरं जग समजेल. तोपर्यंत आपण एकमेकांच्या केवळ ईर्ष्येसाठीच जगत राहू असं होईल. म्हणून जर सुखानं जगायचं असेल तर या सर्व गोष्टींचा विचार सोडून आपल्याकडं काय आज चांगलं आहे त्यामध्ये जीवन जगावं, तरच आपल्याला आयुष्याचं समाधान लाभेल. जय जय रामकृष्ण हरी.